श्री गणेशाय नमः. मग राया ते म्हणे संजयो, त्वचे अभिप्राव अवधारी जो. कृष्ण सांगती आता जो योगरूप. सहजे ब्रह्मरसाचे पारणे, केले अर्जुना लागी नारायणे. की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. कैसी देवाची आगळी कणेनिजे, जैसे तहानलिया तोय सेविजे. की तेची चव करोनी पाहिजे तव अमृत आहे. तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तत्व फावले. तव धार्तराष्ट्र म्हणितले, हे न पुसो तू ते. तया संजयेने बोले, रायाचे हृदय चोजवले. जे अवसरी आहे घेतले कुमाराची या. हे जानोनी मनी हासिला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला. एरवी बोलू तरी भला जाहला अवसरी येई. परी ते तैसे कैसोनी होईल, जात्यांदू कैसे पाहिल. तेवीची एरुसे घेईल म्हणून बी हे. परी आपण चित्ती आपुला, निकया परी संतोषला. जेतो संवादू फावला कृष्ण अर्जुनाचा. तेने आनंदाचे निधालेपणे, अभिप्राय अंतकरणे. आता आदरेसी बोलणे घडेल तया. तो गीता माझी षष्ठीचा, प्रसंग असे आयनीचा. जैसा शिरणा नवी अमृताचा निवाडू जाहला. तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार. नाना योग भंडार उघडले का. जे आदी प्रकृतीची विसवणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे. जेथो गीतावल्लीचे ठाणे प्रवाहो पावे. तो अध्यायो 6वा, वरी साहित्याची या बरवा. सांगिजेल म्हणून परेसावा चित्त देवोनी. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके. ऐसे अक्षरे रसिके मेळवीन, जिही कोवळीकेचे निपाडे. दिसती नदीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बी कमोडे जयाचेनी. एका रसाळपणाची या लोभा, की श्रवणची होती जिभा. बोले इंद्रिया लागी कळंबा एकमेका. सहजे शब्दोतरी विशो श्रवणाचा, परी रसना म्हणे हा रसू आमोचा. घ्राणासी भाव जाय परिमळाचा, हातोची होईल. नवल बोलतीये रेखेची वाहनी, देखिता डोळा ही पुरे लागे धनी. ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे. जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनाची धावे बहिरे. बोलू भुजाही आविष्कारे अलिंगावया. ऐसी इंद्रिय आपुलिया भावी, जोंबती परी तो सरिसेपण बुझावी. ऐसा एकला जग चेववी सहस्र करू. तैसे शब्दाचे व्यापकपण, देखिजे असाधारण. पाहत या भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे. हे असतू या बोलाचा ताठे बली, वरी कैवल्य रसे ओगरली. ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. आता आत्मप्रभा नीच नवी, तिची करुणी ठाण दिवी. जो इंद्रिया ते चोरुनी जीवी, तयासीच व्हावे. येथ श्रवणाचे निपांगे, विन श्रोतया होवावे लागे. हे मनाचे निजांगे भोगीजे गा. आहात बोलाची वालीफ फेडीजे, आणि ब्रह्माची याची आगा घडीजे. मग सुखेची सुरवाडीजे सुखाची माझी. ऐसे हळुवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल. एरवी आगी गोठी होईल मुकिया बहिऱ्याची. परी ते असो आता आगवे, न लगे श्रोतया ते कडसावे. जे अधिकारी येत स्वभावे निष्काम कामू. जिही आत्मबोधाची या आवडी, केली स्वर्ग संसाराची कुरुडी. तेव्हा चोरणी येतची गोडी नेनती अनेक. जैसा वायाची चंद्र नोळखीजे, तैसा प्रकृती हा ग्रंथ नेनिजे. आणि तो हिमांशूची जीवी खोजे चकोराचे. तैसा सज्ञानासी तरी हा ठावो, आणि अज्ञानासी आन गावो. म्हणून बोलावया विषय पाहावो विषयोषु नाही. परी अनुवादली मी प्रसंगी, ते सज्जनी उपहासावे लागी. आता सांगेन काय श्रीरंगे निरोपील जे. ते बुद्धी ही आकळीता साकडे, म्हणून बोली विपाये सापडे. परी श्री निवृत्ती कृपा दीप उजडिये देखवणे मी. जे दिठीही न पाविजे, ते दिठीवी न देखिजे. जरी अतींद्रिय लाहिजे ज्ञानबळ, ना तरी जे धातुवादाही न जवडे. जे लोहाची पंधरे सापडे, जरी देवयोगे चढे परिसु हाता.
तैसी गुरुकृपा होय, तरी करिता काय आपुन हे. म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन. अतींद्रिय परिभोगवीन, इंद्रिय करवी. ऐका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्ण्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतू, जो निसंगाचा सांगा तू. तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता. श्री भगवान वाच, अनाश्रित कर्मफलम कार्य कर्म करोति यः. ससन्यासी च योगी च निराग्निर्न चाक्रियः. ऐके योगी आणि संन्यासी जनी, हे एकची सिनानी जनी मानी. एरवी विचारी जती जव दोन्ही, तव एकची ते. सांडीचे दुजया नामाचा अभासू, तरी योग तोच संन्यासू. पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझी. जैसे नामाचे ने अनारिसपणे, एक पुरुषा ते बोलावणे. का दोही मागी जाणे एकाची ठाया, ना तरी एकची उदक सहजे. परी सिना ना घटी भरिजे, तैसे भिन्नत्व जाणीजे योग संन्यासाचे. ऐके सकळ समते जगी, अर्जुना गा तोची योगी. जो कर्म करून रागी नोहेची फळी. जैसे मही हे उद्दिजे, जनी अहम बुद्धिवीन सहजे. आणि तेथच ते बीजे अपेक्षिना. तैसा अन्वयाचे ने आधारे, जातीचे ने अनुकारे. जे जे विनवसरे करणे पावे, ते तैसेची उचित करी. परी साठोपू नो हे शरीरी, आणि बुद्धी ही करोनी फळवेरी जायची ना. ऐसा तोची संन्यासी, पार्थागा परियेसी. तोची भरवसे नेसी योगेश्वरू. वाचोनी उचित कर्म प्रासंगिक, तया ते म्हणे हे सांडावे बद्धुक. ते टोका टाकी आणिक मांडेची तो. जैसा शाळुनिया लेपू एकू, सेवेची लाविजे आणिकू. तैसे नियाग्रहाचा पायकू विचंबे वाया. गृहस्थाश्रमाचे ओझे, कपाळी आधीची आहे सहजे. कितीची संन्यास वाट ठेविजे सरिसे पुढती. म्हणून अग्निसेवा न सांडिता, कर्माची रेखा न ओलांडता. आहे योग सुख स्वभावता आपण पाची. यम संन्यासमितीं प्राहुर योगम तं विद्धि पांडव. न ह्या संन्यस्त संकल्पो योगी भवत कशन. एके संन्यासी तोची योगी, ऐसे एक वाक्य तेची जगी. गुढी उभी वेली अनेगी शास्त्रातरी. जेथ संन्यासीला संकल्प तुटे, तेथची योगाची सार भेटे. ऐसे हे अनुभवाचे निघटे साचे जया. आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते. योगारूढस्य तस्यैव शम कारणमुच्यते. आता योग चळाचा निमथा, जरी ठाकावा आणि पार्था. तरी सोपाना या कर्मपथा चुका जनी. येणे यमनियमाचे नितळवटे, रिगे आसनाचे पाऊल वाटे. येई प्राणयमाचे नि आडकंठे वरोतागा. मग प्रत्याहाराचा आधडा, जो बुद्धीची आही पाया निरसडा. जेथ राईटे सांडिती होडा कडेल ग. तरी अभ्यासाचे निबळे, प्रत्याहारी निराळे. नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. ऐसा पवनाचे नि पठारे, येता धारणेचे नि पसारे. क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव. मग तया मार्गाची धाव, पुरेल प्रवृत्तीची हाव. जेथ साध्य साधना खेव समरसे होय. जेथ पुढील पैसू पारुखे, मागील स्मरावे ते ठाके. ऐसे सरियेसे भूमिके समाधी राहे. येणे उपाये योगारूढ, जो निरवधी जाहला पौढ. तयाची या चिन्हाचा निवाडू सांगे नाईक. यदा हि नेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुज्यते. सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. तरी जयाची या इंद्रियाची या घरा, नाही विषयाची या एरझारा. जो आत्मबोधाची या ओवरा पहुडला असे. जयाचे सुखदुःखाचे नि आगे, झगटले मानसचे विनेगे. विषय पासेही आली असे नरिगे. हे काय म्हणूनी इंद्रिय कर्माचा ठाई, वाढिनली परी कही.
फळ हेतूची चाड नाही अंतकरणी, असतेनी देहे तुला, जो चेतूची दिसे नेदला, तोची योगारूढ भला ओळखे तू. तेथ अर्जुन म्हणे अनंता, हे मज विस्मो बहु ऐकता, सांगे तयाईसी योग्यता कवणे दिजे. उदारेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत, आत्मेन ह्यात्मनो बंधुरात्मेव रिपुरात्मनः. तव हासोनी श्रीकृष्ण म्हणे, तुझे नवल नाहे बोलणे, कौनासी काय दिजले कवणे अद्वितीये. पै व्यामोहाची शेजे, बाळिया विद्या निद्रुतू होईजे, ते वेळी दो स्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूचा. पाठी अवसात येचे ओ, ते आघवेची होय वावो, ऐसा उपजे नित्य सद्भावो, तोही आपण पाची. म्हणून आपणाची आपण या, घातू किजतू असे धनंजया, चित्त देऊनी नथिलिया देहाभिमाना. बंधुरात्मात्मन तस्य येनात्मेवात्मना जितः, अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. हा विचारोनी अहंकारू सांडिजे, मग असतीची वस्तू होईजे, तरी आपुली स्वस्थ सहजे आपण केली. एरवी कोश कीटकाची या परी, तो आपण या आपण वैरी, तो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी. कैसे प्राप्तीची ये वेळे, नेवेदा आंधळेपणाचे डोहळे, की असते आपुले डोळे आपण झाकी. हा कवन ऐकू भ्रमलेपणे, मी तो नव्हे गा चोरले म्हणे, ऐसा नथिला छंदू अंतकरणे घेऊनी ठाके. एरवी होय ते तोची आहे, परी काही की जे बुद्धी तैसी नोहे, देखा स्वप्नीचे ही घाये की मरे साचे. जैसी ते शुकाचे ने आग भारे, नळिका भोविन्नली एरी मोहरे, तेने उडावे परी न पुरे मन शंका. वायाची मान पिळी, अटवे हे आवळी, टिटातू नळी धरुनी ठाके, म्हणे बांधला मी फुटा, ऐसिया भावनेची आपडे खोटा. की मोकळी या पायाचा चवडा गोवी अधिके, ऐसा काजेवीन आतुडला, तो सांगे पा काय आणिके बांधिला. मग न सोडीच जरी नेला तोडूनी अर्धा, म्हणून आपणची रिपू, जेने वाढविला हा संकल्पू. एर स्वयंबुद्धी म्हणे बापू, जो नथिले नेगे. जितात्मन प्रशांतस्य परमात्मा समाहितः, शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, कूटस्थो विजतेन्द्रियः, युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः. तया स्वातकरंजिता, सकळ कामोपशांता, परमात्मा परोता दुरी नाही. जैसा किडाळाचा दोषू जाये, परी पंधरे तोची होये, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. हा घटाकारू जैसा, निमालिया या अवकाशा, नलगे मिळू जाणे आकाशा आन ठाया. तैसा देहांधकारो नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला, तेची परमात्मा संचला आधीचा आहे. आता शीतोष्णाची या वाहनी, तेथ सुखदुःखाची कडसणी. ये न समाती काही बोलणी मानापमानाची, जे जे वाटा सूर्य जाये, तेवते तेजाते विश्व होये, तैसे तया पावे ते आहे तोची मनोनी. देखे मगोनी सुटती धारा, तिया न रूपती जैसिया सागरा, तैसी शुभाशुभे योगेश्वरा नवती आने. जो हा विज्ञानात्मको भावो, तया विवरिता जाहला वावो, मग लागला जव पावो तव ज्ञान ते तोची. आता व्यापकू की एकदेशी, हे उहापोही जे ऐसी, ते करावे ठेल्या पैशी दुजे बिन. ऐसा शरीरीची परी कौतुके, परब्रह्माचे निपाडे तुके. जेने जिंतले के इंद्रिय गा, तो जितेंद्रियू सहिजे, तोची योगयुक्तू म्हणिजे. जेने साने थोरणे निजे कवने काळी, देखे सोनयाची निखळ, मेरू येसेने ढिसाळ, आणि मातीचे ने डिखळ सरिसेची मानी. पाहता पृथ्वीचे मौल थोडे, ऐसे अनर्थ रत्न चोखडे, देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा.
सुहन मित्रार उदासीन मध्यस्थ द्वेष बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. तेत सुहद आणि शत्रू का उदासू आणि मित्रू हा भाव वेदू विचित्रू कल्पू कैचा. तया बंधू कोण कोणाचा द्वेषिया कौन तयाचा. मीची विश्व ऐसा जयाचा बोधू जाहला. मग तयाची दिठी अधोमोत्तम असे किरटी. काय परिसाची कसवटी वानिया कीजे. ते जैसी निर्वाण वर्णुची करी तैसी जयाची बुद्धी चराचरी. होय साम्याची उजरी निरंतर जेते विश्वाळंकाराचे विसुरे. जरी आहाती अनाने आकारे तरी घडले एकची भंगारे परिब्रह्मे. ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया आगवे. म्हणून हाच वाहाचे न जगवे येणे आकार चित्रे. गापे पटा माझी दृष्टी दिसे तंतुची संज्ञ सृष्टी. परितो एक वाचो निगुटी दुजा नाही. ऐसेनी प्रतती हे गवसे ऐसा अनुभव जया ते शसे. तोची समबुद्धी ते अनिरिसे नवे जाणे. जयाचे नाव तीर्थरावो दर्शनी प्रशस्ती ठावो. जयाचे निसंगी ब्रह्मभावो भ्रांतासही. जयाचे बोले धर्मजिये दिठी महासिद्धी ते विये. देखे स्वर्ग सुखादिये खेळू जयाचा. विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता. हे असो तया ते प्रशंसिता लाभू आती. योगी युज्जित सतत मात्मानं रहसि स्थितः. एकाकी यत चित्तात्मा निराशीर्परिग्रहः. पुढती अस्तवे नायसे जया पाहले अद्वैत दिवसे. मग आपण पाची आपण वसे अखंडित. ऐसिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी. सहजे अपरिग्रही तोतीही लोकी तोची मनोनी. तैसिया असाधारणे निष्पन्नाची लक्षणे. आपुलेने बहुवस्पणे श्रीकृष्ण बोले. जो ज्ञानियाचा बापू देखनियाचे दिठीचा दीपू. जया दादुलियाचा संकल्पू विश्वरची. प्रणवाचिनी पेठे जाहले शब्दब्रह्म मजिठे. जे ते जयाची आशा धाकुटे वेडून पुरे. जयाचे अंगिके तेजे आओ रवी शशीचे वाणिजे. म्हणून जग हे वेसिजे बिन सेतया. आगा नामाची एक जयाचे पाहता गगनही दिसे टाचे. गुण एक एक काय तयाचे आकळशील तू. म्हणून असो हे वाणीने सांगोनेने कौणाची लक्षणे. दावावी मिशेयने काबुलीला ते. एके द्वैताचा ठाऊची फेडी ते ब्रह्मविद्या किजेल उघडी. तरी अर्जुना पडिये हे गोडी नासेल हन. म्हणून ते तैसे बोलणे नव्हे सपातळ आड लावणे. केले मनाची वेगळी वाणे भोगावया. जया सोहंभाव अटकू मोक्ष सुखा लागोनी रंकू. तयाचे दिठीचा झणे कळंकू लागेल तुझ्या प्रेमा. विपाये अहंभावो ययाचा जाईल मितेचे हा जरी होईल. तरी मग काय किजेल एकलिया. दिठीची पाहता निविजे का तोंड भरोनी बोलिजे. ना तरी दाटोनी खेव दिजे ऐसे कवन आहे. आपुलिया मना बरवी असमाई गोठी जीवी. ती कवनेसी चावळावी जरी ऐक्य जाहले. या काकुळती जनार्दने अन्योपदेशाचे हाताशने. बोला माझी मन मने अलिंगू सरिले. हे परिसता जरी कानडे तरी जाण पार्थ उघडे. कृष्ण सुखाचे निरूपडे ओतले गा. हे असो वयसेचे शेवटी जैसे एकची वे वांजोटी. मग ते मोहाचे त्रिपुटी नाचू लागे. तैसे जाहले श्री अनंता ऐसे तरी मी न म्हणता. जरी तयाचा न देखता अतिशयो येथ. पहा पा नवल कैसे चोझ के उपदेशू केवते झुंज. परी पुढे वालभाचे भोज नाचत असे. आवडी आणि लाजावी व्यसन आणि शिवणवी. पिसे आणि न भुलवी तरी तोची काई. म्हणून भावार्थ तो ऐसा अर्जुन मैत्रियाचा कुवसा.
की सुखे शृंगारीला मानसा दर्पणुतो. या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र. तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी हो का आत्मनिवेदान तळीची. जे पेटिका होय संख्याची पार्थो अधिष्ठात्री तेथेची मातुका गा. पासीची गोसावीन वर्णिजे मग पाईकाचा गुण घेईजे. ऐसा अर्जुनो तो सहजे पडिये हरी. पाहे पा अनुरागे भजे जे प्रियोत्तमे मानिजे. ते पतिहुनी काय न वाणिजे पतिव्रता. तैसा अर्जुनची विशेष स्तवावा ऐसे आवडले मज जीवा. जे तो त्रिभुवनची या दैवा एका युतून जाहला. जयाची आवडीची निपांगे अमृत ही मूर्ती आवर्गे. पूर्णी ही परीला हे अस्वस्था जयाची. तव श्रोते म्हणती देव कैशी बोलाची हवाव. काय नादते हन बरव जिनोनी आली. हा हो नवल नोहे देशी मराठी बोलिजे तरी ऐशी. वाने उमटता हे आकाशी साहित्य रंगाचे. कैसे उन्मेख चांदणी तार आणि भावार्थ पडे गार. येची श्लोकार्थ कुमुदिनी फार सविया होती. चाडची निचडा करी ऐसी मनोरथी येथोरी. तेने विवळले अंतरी येत डोलू आला. ते निवृत्ती जासे जाणितले मग अवधान द्या म्हणितले. नवल पांडवकुळी पाहिले कृष्ण दिवसे. देवकिया उदरी वाहिला यशोदा सायासे पाळीला. का शेखी उपेगा गेला पांडवासी म्हणून बहु दिवस ओळगावा. का अवसरू पाहुनी विनवावा हाही सोसुतया सेवदा पडेची ना. हे असे कथा सांगी वेगी मग अर्जुन म्हणे सलगी. देवा ये संत चिन्यांगी न ठाकती माझ्या. एरवी या लक्षणाची या निजसारा मी अपाडे कीर अपुरा. परी तुमचे निबोले अवधारा थोरावे जरी. जे तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्म मिया होईजेल. काय जहाले अभ्यासिजेल सांगाल जे. हा हो नेवो कौणाची कहाणी ऐकोणी श्लीलजित असे अंतकरणी. ऐसे जाहलेपणाची शिरयाने कायसी देवा. हे आगे म्या होईजे का येतुले गोसावी आपुलेपणे कीजे का. तव हासोने श्रीकृष्ण हो का करू म्हणती. देखा संतोषू एक न जोडे तवची सुखेची संग साखडे. मग जोडल्या कौणीकडे अपुरे असे. तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके म्हणून ब्रह्मयी होय तो कौतुके. परी कैसा भारे आतला पिके देवाचे नी. तो जन्म सहस्राची यासाठी इंद्रादी काही महागू भेटी. तो आधीनुके तुला किरटी जी बोलूही नसाहे. मग एका जे पांडवे म्हणितले म्या ब्रह्म होवावे. ते अशेष ही देवे अवधारिले तेथ ऐसेही एक विचारिले. जे या ब्रह्मत्वाचे डोहाळे जाहले परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची या. एरवी दिवस तरी अपुरे परी वैराग्य वसंताचे निभरे. जे सोहंभाव महुरे मोहडून आला म्हणून प्राप्त फळी फळता. यासी वेळून लागेला आता होय विरुक्तो ऐसा अनंता भरवसा जाहला. म्हणे जे जे आता अधिष्ठील ते आरभीच येया फळेल. म्हणून सांगितला न वचेल अभ्यासू वाया. ऐसे विवरोनिया श्रीहरी म्हणितले ती अवसरी. अर्जुन हा अवधारी पंथराजू. तेथ प्रवृत्ती तरुची या बुडी दिसती निवृत्ती फळाची या कोडी. जिये मार्गीचा कापडी मनुष्य अजुनी. पैल योग वृंदे वाहिली आडवी आकाशी निघाली. की तेथ अनुभवाच्या पाऊली थोरून उपडिला. तीही आत्मबोधाचे उजुकारे धाव घेतली एकसरे. की एर सकळ मार्गे निदसुरे सांडोनिया. पाठी महर्षी येणे आले साधकाचे साध्य जाहले. आत्मविद्त थोरावले येणेची पंथे. हा मार्गुजे देखिजे तेथ हान भूक विसरिजे. रात्रंदिवसून येणिजे वाटे ये. चालता पाऊल जेथ पडे तेथ अपर्वगाचे खाणी उघडे. अव्हाटली या जरी जोडे स्वर्गसुख
गिनिजे पुरवलिया मोहरा, की येईजे पश्चिमेची आघरा. निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथेची, येणे मार्गे जया ठाया आईजे. तो गावो आपणची होईजे, हे सांगो काय सहजे आणची तू. तेथ पार्थे म्हणितले देवा, तरी तेची मग केव्हा. का आरती समुद्रोनी न काढावा बुडतो जीव मी. तव श्रीकृष्ण म्हणती ऐसे, जे उत्सकळ बोलणे कायसे. आम्ही सांगितसो आपैसे, वरी पुशले तुवा. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य, स्थिरमानसमात्मनः. नात्युच्छितं नातिनीचं, चैलाजिन कुशोत्तरम्. तरी विशेष आता बुडिजेल, परी ते अनुभवे उपेगा जाईल. म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे, जेथ रानुके चिनकोडे. बैसलिया उठे नावडे, वैराग्यासी दुनी वचडे देखलिया जे. जो संती वसविला ठावो, संतोषासी सावावो. मना तोय उत्साहो धैर्याचा, अभ्यासूची आपण याते करी. हृदयाते अनुभवू वरी, ऐसा रम्यपणाची थोरी अखंड जेथ. जया आड जाता पार्था, तपश्चर्या मनोरथा. पाखांडिया ही आस्था समूळ होय, स्वभावे वाटे येता. जरी वरपडा जाहला उचिता, तरी सकामोही परिमगोता निगो विसरे. ऐसे नीन राहतया ते राहावी, भ्रमतया ते बैसवी. थापुटोनी चेववी विरक्ती ते, हे राज्यवर सांडिजे. मग निवांता येथेची आसिजे, ऐसे शृंगारी राही उपजे देखत खेवो. जे येणे माने बरवंट, आणि तैसेची अति चौकट. जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे, आणि कही एक पहावे. जे साधकी वसते होवावे, आणि जनाचे निपाय रवे ओळेचिना. जेथ अमृताचे निपाडे, मुळाही सकट गोडे. जोडती दाटे झाडे सदा फळती, पाऊला पाऊल उदके. वर्षा काळेही अति चोखे, निर्झरे का विषेके सुलभे जेथ. हा आतपोही अळूमाळू, जाणीजे तरी शीतळू. पवन ती निश्चळू मंदू झुळके, बहुत करुणी निशब्द. दाटन रिगे श्वपद, शुकहन षटपट. तेवते नाही, पाणी लगे हंसे. दोन्ही चारी सारसे, कवने एके वेळे बैसे. तरी कोकिळही हो, निरंतर नाही. तरी आली गेली काही, होतुका मयुरेही आम्ही नान म्हणू. परी आवश्यक पांडवा, ऐसा ठावो जोडावा. तेथ निगूढ मठ होवावा का शिवालये. दुही माझी आवडे ते, जे मानले होय चित्ते. बहुत करुणी एकांते बैसिजे गा, म्हणून तैसे ते जाणावे. मन राहते पहावे, राहील तेथ रचावे आसनाईसे. वरी चौकट मुर्ग सेवडी, माझी धृतवस्त्राची घडी. तळवटी अमोडी कुशांकुर, सकोमल सरीसे. सबद्ध राहती आपेसे, एक पाडे तैसे ओजा घाली. परी सेवियाची उंच होईल, तरी अंग हन डोलेल. नीच तरी पावेल भूमी दोषू, म्हणून तैसे न करावे. समभावे धरावे, हे बहु असो होवावे आसनाईसे. तत्तेकाग्रं मनः कृत्वा, यत चित्तेन्द्रिय क्रियः. उपाविश्यासने युज्यात, योगमात्मविशुद्धये. मग तेथ आपण एकाग्र अंतकरण, करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. जेथ स्मरतेनी आदरे, सबाह्य सात्विके भरे. जव काठिन्य विरे अहंभावाचे, विषयाचा विसरू पडे. इंद्रियाची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. ऐसे ऐक्य हे सहजे, पावे तव राहिजे. मग तेनेची बोधे बैसिजे आसनावरी. आता अंगाते अंगवरी, पवनाते पवनू धरी. ऐसे अनुभवावी उजरी हेची लागी. प्रवृत्ती मागुते मोहरे, समाधी लाडी उतरे. आगवे अभ्यासु सरे बैसत खेवो. मुद्रेची पौडी ऐशी, तेची सांगिजे लाता परियेसी. तरी उरू या जगनासी जडो निघाली. चरणतळे देवडी, आधार द्रुमाच्या बुडी. सुघटिते गाडी संचारी पा,
सव्यते तळी ठेविजे, तेने शिवनी मध्ये पिढिजे, वरी बैसे तो सहजे वामुचरणू, गुद मेढा अंतोती, चारी अंगुळे निगुती, तेथ सार्थ सार्थ प्रांती सांडोनिया, माझी अंगुळ एक निघे, तेथ टाचेचिनी उत्तर भागे, देहेटी जे वरी अंगे पेललेनी, उचलेले ना नेनिजे, कैसे पृष्ठात उचलिजे, गुलफदयू धरिजे तेनेची माने, मग शरीर संचू पार्था, आशेष ही सर्वथा, पाषणीचा माथा स्वयंभू होय, अर्जुना हे जान, मूळ बंधाचे लक्षण, वज्रासन गौण नामयासी, ऐसी आधारी मुद्रा पडे, आणि आधीचा मार्ग मोडे, तेथ अपाल आतुलेकडे अव्वाटू लागे, समं काय शिरोग्नीवं धारयन्नचलं स्थिरं, सप्रेक्ष नासिकाग्नं स्वं दिशाशानवलोकयन्, तव कर संपुटा आपेसे, वामचरणी बैसे, बहुमुळी दिसे थोरी वाली, माझी उभारलेनी दंडे, शिरकमळ होय गाडे, नेत्रद्वाराची कवाडे लागू पाहती, वरचिले पाती ढळती, तळीची तळी पुजाळती, तेथ अधोन मिलित स्थिती उपजेतया, दिठी राहुनी आतुलीकडे, बाहेर पाऊल घाली कोडे, ते ठाई ठाओ पडे नासाग्नि पिठी, ऐसे आतुच्या आतुची रचे, बाहेरी मागुती नवचे, मनोनी राहणे अधिके दिठीचे तेथेची होय, आता दिशाची भेटी घ्यावी, का रूपासी वास पहावी, हे चाडसरी आगवी आपेसया, मग कंठनाळ आटे, हनुवटी हडोती दाटे, ते गाडी होनी नेहटे वशस्थळी, माझी घटिका लोपे, वरु बंधू जो आरोपे, तो जलधरू म्हणिपे पंडुकुमरा, नाभिवरी पोखे, उदर हे थोके, अंतरी फाके हृदय कोशू, स्वाधिष्ठानावरी चिले काठी, नाभिस्थाना तळवटी, बंधू पडे किरीटी ओढियाना तो, प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः, मन संयम्यम चित्तो युक्तो आसीत मत्परः, ऐसे शरीरा बाहेरील कडे, अभ्यासाची पाखर पडे, तवा तू त्राय मोडे मनोधर्माची, कल्पना निमे प्रवृत्ती शमे, अंग मन विरमे सवियाची, क्षुधा काय जाहली, निद्रा किवते गेली, हे आठवण ही हरपली नदीसे वेगा, जो मुळबंधे कोंडला, अपानो मगोता मुरडला, तो सेवेची वरी साकडला धरी फुगू, शोभलेपणे माझे, पुवाईला ठाई गाजे, मणी पुसेसी झुंजे राहोनिया, मग थावलिये वाहळुटी, संगे घेऊनी घर डहुळी, बाळपणीचे कुहीटुळी बाहेर आली, भीतरी वळी न धरे, कोठ्या माझी संचरे, कफ पित्ताचे थारे उरोने दी, धातूचे समुद्र उलडी, मेदाची पर्वत फोडी, आतली मजा काढी अस्थिगत, नाडिते सोडवी, गात्रासी बिघडवती, साधका ते भेडसावी परिबिहावेना, व्याधी ते दावी, सेवेची हरवी, आप पृथ्वी कालवी एक वाट, तव एरीकडे धनुर्धरा, आसनाचा उबारा, शक्ती करी उजगरा कुंडलिनी ते, नागिनीचे पिले, कुकुमे नाहाले, वळण घेऊन आले सेजे जैसे, तैसी ते कुंडलिनी, मोटकी औट वळणी, अधोमुख सर्पिनी नेदिले असे, विद्युतलतेची विडी, वन्य ज्वाळाची घडी, पंधरेयाची चौखडी घोटी व जैसी, तैसी सबुद्ध आटली, फुटी हुर्ती दाटली, ते वजनासने चिमुटली सावधू होई, तेथ नक्षत्र जैसे उलंडले, के सूर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज विरुडले अंकुरेशी, तैसी वेडिया ते सोडिती, कौतुके आग मोडिती, कंदावरी शक्ती उठली दिसे, सहजे बहुत दिवसाची भूक, वरी चेवविली ते होय मिश, मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्वा उजू, तेथ हृदय कोशा तळवटी, जो पवनू भरे किरटी, तया सगळे याची मिठी देऊनी घाली, मुखीच्या ज्वाळी, तळीवरी कवळी, मासाची वडवाळी आरगू लागे, जे जे ठाय समास, तेथ आहाच जोडे धावूस, पाठी एक दोन्ही घास इहाई बरी, मग तळवे तळ हात शोधी,
ऊर्ध्वेची खंडभेदी झाडा घे संधी प्रत्यंगाचा अधोभाग तरी नसंडी परी नखचे ही सत्व काढी त्वचा धुणी जडी पांजरेशी आस्तीचे नळे निरपे शिराचे हिर ओरपे तव बाहेरी विरुडी करपे रोमबीजाची मग सप्तधातूच्या सागरी तहानलेली भोट भरी आणि सेवेची उन्हाळा करी कडकडीत नासा पटोनी वारा जो जातोसे अंगुळे बारा तो गच्च धरोनी माघारा आतू घाली तेथ अधोर ते अंकुचे ऊर्ध्वतळी ते खाचे तया खेवा माझी चक्राचे पदरवरती एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती परी कुंडलिनी नावेक दृश्यित होती ते तया ते म्हणे परोती तुम्हीच काहीसी येथे ऐके पार्थिव धातू आगवी आरोगिता काही नुरवी आणि आपाते तव ठेवी पुसोनिया ऐसे दोन्ही भूते खाये ते वेळी संपूर्ण धाये मग सौम्य होऊनी राहे सुषुम्ने पाशी तेथ तुप्तीचे नि संतोषे गरळ जे वमिस्मुखे तेने तियेचे नि पियुषे प्राणुजिये तो अग्नी आतोनी निघे परी सबाह्य निवचू लागे ते वेळी कसू बांधिती अंगे सांडिला पुढती मार्ग मोडिती नाडीचे नवविध पण वायूचे जाय म्हणून शरीराचे धर्मू नाही इडा पिंगळा एकवटती गाठी तिन्ही सुटती साही पदर फुटती चक्राचे हे मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे अनुमानू तो वातीवती पवनो गिवसिता न दिसे बुद्धीची पुळी काविरे परिमळू घ्राण उरे तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी तव वरिले कडोनी ढाळे चंद्रामृताचे तळे कानवडोनी मिळे शक्तिमुखी तेने नाकळे रस भरे तो सर्वागा माझी संचरे जे तिचा तेथ मुरे प्राणुपवनो तातलिये मुसे मेघ निघोनी जाय जैसे मग कोतली राहे रसे ओतलेनी तैसे पिंडाचे नि आकारे ते कळाची का अवतरे वरी त्वेचेचे नि पदरे पांघुरली असे जैसी आभाळाची बुथी करोनी राहे गबसती मग फिटली दीप्ती धरू नये तैसा हा चवरी कोरडा त्वचेचा असे पातोडा तो झडोनी जाय कोंडा जैसा होय मग काश्मीरीचे स्वयंभ का रत्नबीजा निघाले कोंब अवयव कांतीचे भांब तैसे दिसे ना तरी सध्या रागीचे रंग काढोनी वळिले ते अंग की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले कुकुमाचे भरीव सिद्धरसाचे ओतीव मज पाहता सावेव शांतीचे ते आनंद चित्रीचे लेप ना तरी महासुखाचे रूप की संतोष तरुचे रूप थावले जैसे तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा नाना संसिनला मळा कोळिकेचा होका जे शारदीयेची नि बोले चंद्रबिंब पाळलेले का तेजाचे मूर्त बैसले आसनावरी तैसे शरीर होय जे वेळी कुंडलिनी चंद्रपिय मग देहाकृती बिह कृतांतुगा अर्धक्य तरी बहुडे तारुण्याची गाठी बिगडे लोपली उघडे बाळदशा वयसा तरी येतुले वरी एरवी बळाचा बळार्थू करी धैर्याची थोरी निरुपमो कनक द्रुमाच्या पालवी रत्नकळिका नित्य नवी नखे तैसी बरवी नवी निगती दातही अनुभूती मग पाडे साने जती जैसी दुबाही बैसे पांती हिरयाची मणी कुंडलियाची या कनिया सवियाची अनुमानिया तैसिया सर्वांगी उदवती आणि या रोमांचिया कर चरण तळे जैसे कारा तोत्पळे पाखाळी व होती डोळे काय सांगो निडराचे निकोदाटे मैतीये नावरती संपुटे मग शिवणी जैसे उपटे शक्ती पल्लवाची तैसी पातियाची कवळीये न समाये दिठी जाकोळोनी निगोपाये आधिलाची परी होय गगना कवळीती ऐके देह होय सोनियाचे परी लागव हे वायूचे जे आपण आणि पृथ्वीचे अंशु नाही मग समुद्रा पलीकडील देखे स्वर्गीचा आलोचू ऐके मनोगत ओळखे मुंगियेचे पवनाचा वरिका वळगे चाले तरी उदकी पाऊल न लगे येणे येणे प्रसंगे ती बहुता सिद्धी
ऐके प्राणाचा हात धरुनी, गगनाची पावटी करुनी, मध्यमेची दादराहुनी हृदया आली. ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जया विश्वबीजाची आकुंभा सावली केली. जे शून्यलिंगाचे पिंडी, ते परमात्मया शिवाची करडी, जे प्राणवाची उघडी जन्मभूमी. हे असो ते कुंडलिनी बाळी, हृदया तू आली. अनुहताची बोली चावळे ते, शक्ती या अंगा लागले. बुद्धीचे चैतन्य होते जाहले, ते तेने ऐकिले अळूमाळू. घोषाच्या कुंडी, नाद चित्रेची रुपडी, प्राणवाची मोडी रेखली जैसी. हेची कल्पावे तरी जाणिजे, परी कल्पते कैचे आणिजे. तरी नेनो काय गाजे तिये ठाई, विसरूनी गेला अर्जुना, जव नाशो नाही पवना. तवाचा हाती गगना म्हणून घुमे, तया अनाहताचे निमेघे. आकाश दुमदुमो लागे, तव ब्रह्मस्थानीचे वेगे सहज फिटे. ऐके कमळ गर्भाकारे, जे महादाकाश दुसरे, जेथ चैतन्य आधातुरे करुणी असिती. तया हृदयाच्या परिवरी, कुंडलिनी या परमेश्वरी, तेजाची शिदोरी विनियोगिली. बुद्धीचे निशाके, हातबोनी निके, द्वैत तेथ न देखे तैसे केले. निजकांती हारविली, मग प्राणूची केवळ जाहली. ते वेळी कैसी गमली मनोविपा, हो का जे पवनाची पुतळी, पांघुरली होती सोनसळी. ते फेडून या वेगळी ठेविली तिया, ना तरी वायूचे अंगे झगटली. दीपाची दिठी निवटली, का लखलखोनी हरपली विजू गगनी. तैसे हृदय कमळवेरी, दिजे जैसे सोनियाच्या सरी. ना तरी प्रकाश जळाचे झरी वाहत आली. मग ते हृदय भूमी पोकळे, जिराली का एके वेळे. तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी, तेव्हा तरी शक्तीची म्हणिजे. एरवी तो प्राणो केवळ जाणिजे, आता नादबिंदू नेणिजे कळा ज्योती. मनाचा हन मारू, का पवनाचा आधारू, ध्यानाचा आदरू नाही परी. ते कल्पना घे सांडी, ते नाही ये परवडी. हे महाभूताची फुडी आटणी देखा, पिंडे पिंडाचा ग्रासू. तो हा नाथ संकेतीचा दशू, परी दावूनी गेला उद्देशू महाविष्णू. तया ध्वनिताचे केने सांडूनी, यथार्थाची घडी झाकुनी. उपविली म्या जाणूनी ग्राहिक श्रोते, युज्यन्नैवं सदात्मानं योगी नियतमानसः. शांतिं निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति. एके शक्तीचे तेज जेव्हा लोपे, तेथ देहाचे रूप हारपे. मग तो डोळ्या माझी लपे जगाची या. एरवी आधिलाची ऐसे, सावयव तरी दिसे. परी वायूचे का जैसे वाळिले होय, ना तरी कर्दळीचा गाभा. बुद्धी सांडूनी उभा, काय अवयवाची नभा. उदयला तो, तैसे होय शरीर, ते म्हणते खेचर. हे पद होता चमत्कार पिंडजनी, देखे साधकू निघूनी जाये. मागा पाऊलाची ओळ राहे, तेथ ठाई ठाई होय आणि मादिक. परी तेने काय काज आपणया, अवधारी ऐसे धनंजया. लोपाथी भूत्रया देहाची तेही, पृथ्वी ते आप विवरी. आपा ते तेज जिरवी, तेजा ते पवनो हरवी हृदया माझी. पाठी आपण एकला उरे, परी शरीराचे निअंकारे. मग तो ही रिगे अंतरे गगना मिळे. ते वेळी कुंडनीचे हे भाष जाय, मग मारुते ऐसे नाम होई. परी शक्तिपण ते आहे जौन मिळे शिवी. मग जलांधर सांडी, कंकराता फोडी. गगनाची पहाडी पैठी होय, ते ओंकाराची पाठी. पाय देत उठा उठी, पश्यती पाऊटी मागा घाले. पुढा तन्मात्रा अर्धवेरी, आकाशाच्या अंतरी. भरते गमे सागरी सरिता जेवी. मग ब्रह्मारंधी स्थिरावोनी, सोहंभावाच्या बाह्य परुसोनी. परमात्मलिंगा धावोनी अंगा घडे, तव महाभूताची जवनिका फिटे. मग दोहीही होय झटे, तेथ गगना सगट आटे समरसी तिये. पै मेघाची निमुखी निवडिला, समुद्र का वागो पडिला. तो मागुता जैसा आला आपण पया, तेवी पिंडाचे निमिषे.
पदी पत प्रवेशे ते एकत्व होय तैसे पंडुकुमरा आता तुझे हन होते की एकची हे आई ते ऐशी विवंचे निपुरते उरेची ना गगनी गगन लया जाये ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होये तो होनी ठाके म्हणून तेथेची मातू न चढेची बोलता हातू जेने संवादेच्या गावांतू पैठिकी जे अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्व धरी ते पाहे पावय खरी दुरी ठेली भ्रुलता मागिलीकडे तेथ मकराचे नि अंगण मोडे सडे या प्राणसाकडे गगना येता पाठी तेथेची तो भेसाळला ते शब्दाचा दिवो मावळला मग तयाही वरी आटो अभिनवला आकाशाचा आता महाशून्याची आडोही जेथ गगनासीचे ठावो नाही तेथ लागा लागेल काही बोलाचा या म्हणून आखरा माझी सापडे की कानवरी जोडे हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी गा जे काही देवे अनुभविले फावे ते आपणची हे ठाकावे होनिया पुढती जाणणे ते नाहीची म्हणून असे किती हेची बोलावे आता वायाची धनुर्धरा ऐसे शब्द जात मागोते सरे तेत संकल्पाचे आयुष्य पुरे वाराही जेथ नशिरे विचाराचा जे उन्मेनेची निलावण्य जे तुयेचे तारुण्य अनादि जे अगण्य परमतत्व जे विश्वाचे मूळ जे योगमुद्राचे फळ जे आनंदाचे केवळ चैतन्य गा जे आकाराचा प्रांतू जे मोक्षाचा एकांतू जेथ आदी आणि अंतू विरोनी गेले जे महाभूताचे बीज जे महातेजाचे तेज एवं पार्थादे निज स्वरूप माझे ते हे चतुर्भुज कोभेली जयाची शोभा रूपा आली देखुनी नास्तिकी नो केली भक्तवृंदे ते अनिर्वाच्य महासुख पै आपणची जाहले जे पुरुष जयाचे का निष्कर्ष प्रांतिबेरी आम्ही साधन हे जे सांगितले तेची शरीरी जीही केले ते आमुचे निपाडे आले निर्वाळले या परब्रह्माचे निरसे देहाकृतीची मुसे होती व जाहले तैसे दिसती अंगे जरी हे प्रतिती हन अंतरी फाके तरी विश्वाचे हे आगवगवे झाके तव अर्जुन म्हणे निके साचची जी हे काजे आपण आता देवो हा बोलिले जो उपायो तो प्राप्तीचा ठावो म्हणून घडे ये अभ्यासी जे दृढ होती ते भरवसेने ब्रह्मत्वा येती हे सांगती याची रीती कळले मज देवा गोठीचे हे एकता बोधू उपजतसे चित्ता हा अनुभवे तल्लीनता नोहेल केवी म्हणून येथ काही अनारिसे नाही परी नाव भरी चित्त देई बोला एक आता कृष्ण तुवा सांगितला योगू तो मना आला तरी चांगू परी न शके करी पांगू योग्यतेचा सहजे अनेक जे तुले आहे ते तुले याची जरी सिद्धी जाई तरी हाची मार्गू सुखोपाये अभ्यासीन ना तरी देव जैसे सांगतील तैसे आपण पे जरी न ठकेल तरी योग्य ते विन होईल तेची पुसो जीवीचेही ऐसे धारण म्हणून पुसावया जाहले कारण मग म्हणे तरी आपण चित्त देईजो हा हो जी अवधारिले जे हे साधन तुम्ही निरूपिले ते आवडताही अभ्यासिले फावू शके की योग्य ते विन नाही ऐसे हन आहे काही तेथ श्रीकृष्ण म्हणती काही धनुर्धरा हे काजकीर निर्वाण परी आणिकही जे काही साधारण तेही अधिकाराचे वाढेवे विन काय सिद्धी जाय पै योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीचे अधीन जाणिजे काजे योग्य होनी की जे ते आरंभिले फळे तरी तैसा येथ काही सवियाची केनी नाही आणि योग्यतेची काही खाणी असे नावेक विरक्तू जाहला देहधर्मी नियतू तरी तोची नवे अवस्थितू अधिकारिया ये तुला लिये आयनी माझी वडे योग्य पण तू तेही जोडे ऐसे प्रसंगे साकडे फेडिले तयाचे मग म्हणे पार्था ते हे ऐसी व्यवस्था आणि यतासी सर्वथा योग्य नाही नातेष्णतस्तु योगोस्ती न चैकांत मनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन
जो रसने इंद्रियाचा अंकिला, का निद्रेसी जीवे विकला, तो नाहीच येथ मनिताला अधिकारी या. अथवा आग्रहाचे बांधोडी, क्षुधा तृषा कोंडी, आहारा ते तोडी मारुनिया. निद्रेची या वाटा नवचे, ऐसा दृढवेची अवतरणे नाचे. ते शरीर चिनवे तया ते मायुगु कौनाचा, म्हणून अतिशय विषय सेवावा, तैसा विरोधू नव्हावा. हा सर्वथा निरोधावा, हेही नको. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु, युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा. आहार तरी सेविजे, परियुक्तीचे निमापे मविजे. क्रिया जाता आचरिजे, तयाची स्थिती. मितला बोली बोलिजे, मितलिया पाऊली चालिजे. निद्रे ही मानू दिजे हौसरे एके, जागणे जरी जाहले, तरी होवावे ते मितले. एतुलेने धातू साम्य संचले, असेल सहजे. ऐसे युक्तीचे निहाते, जे इंद्रिया ओपी जे भाते. ते संतोषासी वाढते मनची करी. यदा विनियतं चित्त मात्मन्येवात्वतिष्ठते, निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्तो इत्युच्यते तदा. बाहेर युक्तीची मुद्रा पडे, तवा तात सुख वाढे. तेथे सहजेची योग घडे नाभ्यासिता. तैसे भाग्याची या भडसे, उद्यमाची निमिसे. मग समृद्धी जाता पेसे घररिगे. तैसा युक्तिमंतू कौतुके, अभ्यासाची या मोहरा ठाके. आणि आत्मसिद्धेचे पिके अनुभव तयाचा. म्हणून युक्ती हे पांडवा, घडे जया सदैवा. तो अपवर्गीचे राणीवा अलंकारे जे. यदा दीपो निवातस्तो नेद्गते सोपमा स्मृता, योगिनो यतचित्तस्य युज्यतो योगमात्मनः. युक्ती योगाचे अंग पावे, ऐसे प्रयाग जेत होय बरवे. तेथ शस्त्र संन्यासे स्थिरावे मानस तयाचे. तया ते योगयुक्तो तू म्हण, हेही प्रसंगे जाण. ते दीपाचे उपलक्षण निर्वातचिया. आता तुझे मनोगत जाणोनी, काही एका मी म्हणोनी. ते निके चित्त देऊनी परिसावय का. तू प्राप्तीची चाड वाहसी, परी अभ्यासी दशू नवसी. ते सांगे पा काय बिहसी दुवाडपणा. तरी पार्था हे जणे, सायास घेशी हो मने. वाया बागुल ये दुर्जने इंद्रिये करीती. पाहे पा आयुष्याचे अढळ करी, जे सरते जीवत्वारी. तया औषधाते वैरी, काय जिव्हा न म्हणे. ऐसे हितासी जे जे निके, ते सदाचे या इंद्रिया सुखे. एरवी सोपे योगा सारिखे काही आहे. यत्रो परमते चित्तं नैरुध्यं योग सेवया, यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. सुखम् आत्यन्तिकं यतद बुद्धिर्ग्राह्या मतेन्द्रियं, व्यक्ती यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्वतः. म्हणून असनाची या गाडिका, जो आम्ही अभ्यासू सांगितला निका. तेने होईल तरी हो का निरादुयया. एरवी तरी येणे योगे, जे इंद्रिया विधान लागे. ते चित्त भेटिरिगे आपण पेया. परतोनी पाठी मोरे ठाके, आणि आपण या ते आपण देखे. देखत खेव ओळखे, म्हणे तत्व हे मी. तिये ओळखीसीची सरिसे, सुखाची या साम्राज्यी बैसी. मग आपण पा समरसे विरोनी जाय. जया परते आणिक नाही, जया ते इंद्रिय नेनती काही. ते आपणची आपुल्या ठाई होनी ठाके. यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकं ततः. यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापि विचाल्यते. मग मेरूपासूनी थोरे, देह दुःखाचे नि डोंगरे. दाटी जो पापीड भरे, चित्त न दटे. का शस्त्रेवरी तोडिलिया, देह अग्नि माझी पडलिया. चित्त महासुखी पौडलिया, चेवोची नये. ऐसे आपण पारिगोणी ठाई, मग देहाचा वासून पाहे. आणि कची सुख होणी जाये, म्हणून विसरे. तम विद्या दुःख संयोग वियोगम योग सनितं. सनिश्चयेन युक्तव्यो योगो निर्वाण चेतसा. जया सुखाची या गोडी, मन अतिची सेची सोडी. संसारियाच्या तोंडी गुंतले जे.
जे युगाचे बरव, संतोषाची राणी व ज्ञानाची जाणीव जया लागी, ते अभ्यासिले नियोगे, सावयव देखोनी लागे, देखिले तरी अंगे हुईजे लगा. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान शेषतः, मनसेवेंद्रिये ग्रामं विनेयम्य समंततः. तरी तोच योगू बापा, एके परी आहे सोपा, परी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. हा विषया ते नमालिया ऐके, इंद्रिये नमाचिया धारिणी देखे. तरी ये घालूनी मुके जीवितवासी, ऐसे वैराग्य हे करी. तरी संकल्पाची सरेवारी, सुखे धृतीची धवळारी बुद्धी नांदे. शने शने रूपरमेद, बुद्ध्या धृती गुहितया. आत्मसंस्थं मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत्. यतो यतो निरश्यरति मनश्चंचलमस्थिरं, ततस्ततो नियमेत धात्मन्येव त्वशं नयेत्. बुद्धी धैर्या होय वसोटा, तरी मना ते अनुभवाची वाटा. हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी, याही एके परी प्राप्ती आहे विचरी. हे न ठके तरी सोपारी अनेक एके. आता नियमाचे हा एकला, जीवे करावा आपुला. जैसा कृतनिश्चयाची बोला बाहेरा नोहे. जरी येतुलेने चित्त स्थिरावे, तरी काजा आले स्वभावे. आणि तरी घालावे मोकलोनी, मग मोकलिये जेथ जाईल, तेथून नियमोचिनी घेऊन येईल. ऐसे निस्थैर्याची होईल सवियाची की, प्रशांत मनसं योनं योगिनं सुखमोत्तमम्. उपैति शांतरजसं ब्रह्मभूतमकल्मषम्. पाठी केतुलेने एके वेळे, तया स्थैर्याचे निमेळे. आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे, तया ते देखोनी अंगा घडेल. तेथ द्वैती द्वैत बुडेल, आणि एकते जे उघडेल. त्रैलोक्य हे एकाशी दिसे दुसरे, ते अभ्रजे विरे. ते गगनाचे का भरे विश्व जैसे, तैसी चित्तलया जाये. आणि चैतन्याची आगवे होये, ऐसी प्राप्ती सुखे पाये आहे येणे. युज्यन्नैवं सदात्मानं योगी विगतकल्मषः, सुखेन ब्रह्मसंस्पर्श मत्यंतं सुखमश्नुते. या सोपिया योगस्थिती, उकलू देखिला गा बहुती. संकल्पाची संपत्ती रुसोनिया, ते सुखाचे नि सांगाते. आले परब्रह्मा आतवते, तेथ लवण जळे जळाते सांडूनेने. तैसे होय ते मेळी, मग सामरस्याची राऊळी. महासुखाची दिवाळी जगसी दिसे, ऐसे आपुले पायवरी. चालिजे आपुले पाठीवरी, हे पार्था नागवे तरी आन एके. सर्वभूतस्यमात्मानं सर्वभूतानि चात्मनि, ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शिन. यो मां पश्यति सर्वत्र सर्व च मयि पश्यति, तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. तरी मी तव सकळ देही, ऐसे येथ विचारू नाही. आणि तैसीची माझ्या ठाई सकळ असे, हे ऐसेची संचले परस्परे मिसळले. बुद्धी घेपे तुले होवावे गा, एरवी तरी अर्जुना. जो एकवटलिया भावना, सर्वभूती अभिन्ना माते भजे. भूताचे नि अनेकपणे, अनेक नो हे अंतकरणे. केवळ एकतत्वची माझी जाणे सर्वत्र जो, मग तो एक हा मिया. बोलता दिसत सेवाया, एरवी न बोलिजे तरी धनंजया तो मीची आहे. दीपा आणि प्रकाशा, एकवंकीचा पाडू जैसा. तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. जैसा उदकाचे नि आयुष्य रसू, का गगनाचे नि माने अवकाशू. तैसा माझे निरूपे रूपसू पुरुष तो गा. सर्वभूत स्थितं यो मां भजतेकत्वमाश्रितः, सर्वथा वर्तमानोऽपि संयोगी मयि वर्तते. जेने एक्याची न दिठी, सर्वत्र मातेची किरटी. देखिला जैसा पटी तंतु एको, का स्वरूपे तरी बहुती आहाती. परी तैसा सोनी बहुते न होती, ऐसी एक्या चळाची स्थिती केली जेने. ना तरी वृक्षाची पाने जेतुली, तेतुली रोपे नाही लाविली.
ऐसा अद्वैत दिवसे पाहिली रात्री जया, तो पंचात्मकी सापडे, तरी मग सांगपा कैसे निअडे, जो प्रतीतीचे निपाडे मजसी तुके. माझे व्यापकपण आगवे, गवसले तयाचे नि अनुभवे, तरी न म्हणता स्वभावे व्यापको जाहला. आता शरीरे तरी आहे, परी शरीराचा तो नोहे, ऐसे बोलवरी होय ते करू काही. आत्मोपमेन सर्वत्र समं पश्यति अर्जुन, सुखम वा यदि वा दुःखम संयोगी परमो मतः. म्हणून असो ते विशेषे आपण पेया सारिखे, जो चराचर देखे अखंडित. सुखदुःखाती वर्मे का शुभाशुभे कर्मे, दोन्ही ऐसे मनोधर्मे नोहेची जो. हे सम विषम भाव आणि कही विचित्र जे सर्व, ते माने जैसे अवयव आपुले होती. हे एक एक काय सांगावे, जया त्रैलोक्याची आगवे. मी ऐसे स्वभावे बोधा आले, तया ही देह किरू एकाथी. लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती, परी अम्मा ते ऐसी प्रतिती परब्रह्माची हा. म्हणून आपण पा विश्व देखिजे, आणि आपण विश्व होईजे. ऐसे सम्यचे कौपासिये पांडवागा, हे तुते बहुती प्रसंगी आम्ही म्हणू याची लागी. जे साम्या परोती जगी प्राप्ती नाही. अर्जुन वाच, योऽयं योगस्त्वया प्रोक्त सम्येन मधुसूदन, एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वस्थितिस्थिराम्. चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदं दृढं, तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. तव अर्जुन म्हणे देवा, तुम्ही सांगा की रामुचिया कनवा, परी न पुरोजी स्वभावा मनाचिया. हे मन कैसे केवडे, ऐसे पाहो म्हणे तरी न सापडे. एरवी राहाटा वया थोडे त्रैलोक्य येया, म्हणून असे कैसे घडेल जे मर्कट समाधी येईल. का राहा म्हणितल्या राहील महावातू, जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी. धैर्यासी हातफळी मिळवून जाय, जे विवेका ते भुलवी संतोषाचे चाड लावी. बैसिजे तरी हिंडवी दाही दिशा, जे निरोधले घे उवावो तया संयमोची होय सावावो. ते मन आपुला सुवाव सांडील काही, म्हणून मन एक निश्चळ राहील, मग आम्हासी साम्य येईल. हे विशेषही न घडेल याची लागी. श्री भगवान वाच, असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्, अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गुह्यते. तव कृष्ण म्हणती साचची, बोलता हासी ते तैसेची. येया मनाचा किर चपळची स्वभावोगा, परी वैराग्याचे नि आधारे. जरी लाविले अभ्यास याचे मोहरे, तरी केतुलेने एके अवसरे स्थिरावेल. काजे येया मनाचे एकनिके, जे देखिले गोडियाच्या ठाका सोके. म्हणून अनुभव सुखाचे कौतिके दावीत जाईजे. असंयतात्मना योगो दुष्पाप इति मे मतिः, वशात् मना तु यतता शक्यो वक्तुमुपायतः. एरवी विरक्ती जयासी नाही, जे अभ्यासी न रिगती काही. तया नाकळे हे आम्हासी न म्हणू काही, परी यमनियमाची वाटा न वचिजे. कही वैराग्यासी न करिजे, केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देऊनी. यया जालिया मानसा कही, युक्तीची कांबी लागली नाही. तरी निश्चळ होईल काही कैसनी सांगे, म्हणून मनाचा निग्रोह होये. ऐसा उपाय जो आहे, तो आरंभी मग नोहे कैसा पाहो. तरी योग साधन जितुके, ते आगवेची काय लटके. परी आपण पा अभ्यासून ठाके हेची म्हण. अंगी योगाचे होय बळ, तरी मन केतुले चपळ. काय महादादी हे सकळ आपण हे, तेथ अर्जुन म्हणे निके. देवो बोलती ते न चुके, साचची योग बळेसी न तुके मनोबळ. तरी तोची योगो कैसा केवी जाणो, आम्ही येतुले दिवस याची मातुही नेनो. म्हणून मना तेजी म्हणो अनावर, हा आता आगविया जन्मा. तुझे नि प्रमादे पुरुषोत्तमा, योग परिचय ही आम्हा जाहला आजी. अर्जुन वाच,
अयति श्रद्धयोपेतो योगाचलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धि कामगतिं कृष्ण गच्छति कच्छिन्नो भयविभ्रष्टश्चिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाभावो विमूढो ब्राह्मणपथि एतन्मे संशयं कृष्ण छेतुमर्हस्य शेषतो त्वदन्य संशयस्यास्य चेता न युपपद्यते परी आणिक एक गोसाविया मज संशय असे सविया तो तुवाचेनी फेडावया समर्थो नाही म्हणून सांगे श्री गोविंदा कवन एको मोक्षपता झुंबतो होता श्रद्धा उपयवीन इंद्रिया ग्रामोनी निघाला आस्तेची या वाटे लागला आत्मसिद्धीची या पुढीला नगरा यावया तो आत्मसिद्धी न ठेकेची आणि मागुते न एववेची ऐसा असतु गेला माझारीची आयुष्य भानू जैसे अकाळी आभाळ अळूमाळू सपातळ विपायी आले केवळ वसेना वर्षे तैसे दोन्ही दुरावली जे प्राप्ती तव लगल ठेली आणि प्राप्ती ही सांडवली श्रद्धातया ऐसा दोला अंतराल काजी जो श्रद्धेचा समाजी बुडला तया होजी कवन गती श्री भगवान वाच पार्थ नैवेहनामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित् दुर्गतिं ताद्गच्छति तव कृष्ण म्हणती पार्था जया मोक्ष सुखी आस्ता तया मोक्ष वाचून अन्यथा गती आहे गा परी येतुले हेची एक घडे जे माझारी विवसावे पडे तेही परी ऐसेने सुरवाडे जो देवा नाही एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता तरी दिवसाती ठाकिता सोहम सिद्धी ते परी ते तुला वेगून ओव्हेची म्हणून विसावा तरी निकाची पाठी मोक्ष तव तैसाचे ठेविला असे प्राप्य पुण्य कृतां लोका नुषित्वा शाश्वती समाहा शुचीनां श्रीमतां गेहे योगो भ्रष्टोभिजायते एके कवती कहे कैसे जे शतमखा लोक सायासे ते तो पावे अनायासे कैवल्य कामू मग तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग भोगताही सांग कंटाळे मन हा अंतरायो अवचिता का ओढावला श्री भगवंता ऐसे दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य पाठी जन्मे संसारी परी सकळ धर्माची माहेरी लांबा उगवे आगरी विभव श्रियेचा जया ते नीतीपंथे चालिजे सत्यधूत बोलिजे देखावे ते देखिजे शास्त्रवृष्टी वेदू तो जोगेश्वरू जया व्यवसाय निजाचारू संसारास विचारू मंत्री जया जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता जया ते गृहदेवता आदि ऋषी ऐसी निज पुण्याची जोडी ओढिन्नली सर्व सुखाची कुळवाडी तिये जन्मे ते सुरवाडी योगयुतू अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्वि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशं तत्र तं बुद्धिसंयोगं लभन्ते पौर्वदेहिकं यत ते च ततो भूय संसिद्धौ कुरु नंदन अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्माने श्रोत्री महासुख क्षेत्री आदिवत्य जे सिद्धाताची सिंहासनी राज्य करती त्रिभुवनी जे कुजती कोकिल बनी संतोषाच्या जे विवेक द्रुमाची मुळी बैसले आहाती नित्यफळी तया योग्याची आकुळी जन्म पावे मोटकी देहकृती उमटे आणि निजज्ञानाची पहाट फुटे सूर्यापुढे प्रगटे प्रकाशु जैसा तैसा दिशेची वाट न पाहता वयसेची या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरित याते तेचे सिद्ध प्रज्ञेची निलाभे मनची सारस्वते दुबे मग सकळ शास्त्रे स्वयंभे निगती मुखे ऐसे जे जन्म याच लागी देव सकाम स्वर्गी ठेले जप होम करती सदा अमरी भाट हुईजे मग मृत्यू लोका ते वाणिजे ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे पूर्वाभ्यासेन तैनैव इहते यौवशोऽपि सह जिज्ञासुरपि योगस्य
शब्द ब्रह्माती वर्तते. आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीवित्वा जाहली होती अवधी, मग तेची पुढती निर्वधी नवीला आहे. तेथ सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा. मग देखे जैसे अवळीला पाताळ धने, तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हन ठाय. तेथ सैरेसवी न जाय बुद्धी तयाची, बळीये इंद्रिये घेती मना. मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळोची लागे. ऐसे नेनो काय आपैसे, तया ते चिखिजे अभ्यासे. समाधी घुसपुसे मानसाचे, जाणिजे योग पीठाचा भैरवू. काय हा आरंभारंभेचा गौरवू, की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला. हा संसारू मानिते माप, का अष्टांग सामग्रीचे द्वीप. जैसे परिमळ धरीजे रूप चंदनाचे, तैसा संतोषाचा काय घडिला, की सिद्धी भंडाराहुनी काढिला. दिसे तेने माने रूढला साधक दशे, प्रयत्नात यतमानस्तु योगी संसिद्ध किल्बिषः. अनेक जन्म संसिद्ध ततो याती पराम गतीम. जे वर्ष शताची आकोडी, जन्म सहस्राची आघाडी. लगिता पातला थडी आत्मसिद्धीची, म्हणून साधन जाता आगवे. अनुसरे तया स्वभावे, मग आयती बैसे रानिवे विवेकाची. पाठी विचारितया वेगा, तो विवेक ही ठाके मागा. मग विचारनीय ते अंगा घडूनी जाय. जेथ मनाचे मेहुडे विरे, पवनाचे पवनपण सरे. आपण आपण मुरे आकाशही, प्राणवाचा माथा बुडे. हेतुलेने अनिर्वाच्य सुख जोडे, म्हणून आधीचे बोलू बहुडे तया लागी. ऐसी ब्रह्मेची स्थिती, जे सकळा गतीसी गती. तया अमृताची मूर्ती होऊनी ठाके. तेने बहुत जन्म मागिली, विक्षेपाची पाणीवळे झाडिली. म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका. आणि तद्रुपतेसी लग्न, लावूनी ठेले अभिन्न. जैसे लोपले अभ्रगगन होऊनी ठाके, तैसे विश्व जेथ होये. मागोते जेथ लया जाये, ते विद्यमानेची ही देहे जाहला तोगा. तपस्विभ्योऽधिको योगी, ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः. कर्मिभ्यश्चाधिको योगी, तस्मात् योगी भवार्जुन. जया लाभाची आशा, करुणी धैर्य बाहूचा भरवसा. घालीत षटकर्माचा धरसा कर्मनिष्ठ. काजे एक वस्तू लागी, बाणोनी ज्ञानाची वजनाग्नी. झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी येगा. अथवा निलांगी निरसडा, तपो दुर्गाचा आडकडा. झोंबती तपिये चाडा जयाचिया, जे भजतिया भज्य याज्ञाकाचे राज्य. एवं जे पूज्य सकळा सदा, तोची तो आपण स्वये जाहला निर्वाण. जे साधकाचे कारण सिद्ध तत्व, म्हणून कर्मनिष्ठा वद्यू. तो ज्ञानियांसी वेथू, तपसांचा अद्यू तपोनाथू. पै जीव परमात्मा संगमा, जयाचे जेने जाहले मनोधर्मा. तो शरीराची परिमहिमा ऐसी पावे, म्हणून या कारणे तुते मी सदा म्हणे. योगी होई अंतकरणे पंडुकुमरा, योगीनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना. श्रद्धावान भजन्ते यो मां, समे युक्ततमो मतः. हरि ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे आत्मसंयम्य योगो नाम षष्ठोऽध्यायः. अगा योगी जो म्हणिजे, तो देवाचा देव जाणिजे. आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. तेथ भजता भजन भजावे, हे भक्ती साधन जे आगवे. तो मेची जाहलो अनुभवे अखंडित. मग तया आम्हा प्रीतीचे, स्वरूप बोली निर्वेचे. ऐसे न वेगा तो साचे सुभद्रापती. तया एकवटलिया प्रेमा, जरी पाडे पाहिजे उपमा. तरी मी देह तो आत्मा हेची होय. ऐसे भक्त चकोर चंद्रे, त्रिभुवने क नरेंद्रे. बोलिले गुण समृद्धे संजय म्हणे, जेथ आदिला पासूनी पार्था. ऐकिजे ऐसेची आस्था, दुनावली हे यदुनाथा भाव सरले. की सेवियाची मणी तोषला, जे बोला आरिसा जोडला. तेने हरिखे आता उपनवला निरुपील. तो प्रसंगो आहे पुढा,
जेत शांतू दिसेल उघडा, तो पाल विजेल मुडा प्रमेय बीजाचा. जे सात्विकाचे निवडपे, गेले आध्यात्मिक खरपे. सहजे निडारले वाफे चतुरचित्ताचे, वरी अवधानाचा वाफसा. लाधला सोनयाईसा, म्हणून पेरावया दिवसा श्रीनिवृत्तीसी. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे. माता हात ठेविला ते पुढे, बीजाची वाहिले. म्हणून येणे मुखे जे जे निगे, ते संतांच्या हृदयी साचसी लागे. हे असो सांगे श्रीरंगे बोलिले जे, परी ते मनाच्या कानी ऐकावे. बोलबुद्धीच्या डोळा देखावे. हे साठोवाटी घ्यावे चित्ताचिया, अवधानाचे निहाते. नेयावे हृदया आतवते, हे रिझवितील आयनी ते सज्जनाचिये. हे स्वहिताते निवविती, परिणामाते जीवविती. सुखाचे वाहविती लाखोळी जीवा. आता अर्जुनेसी श्री मुकुंदे, नागर बोलिजे विनोदे. ते ओविचेने प्रबद्धे सांगेन मी. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां षष्ठोऽध्यायः.